राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यभर संताप व्यक्त होत आहे। विरोधकांनी या प्रकरणी सरकारला धारेवर धरले असताना आता महायुतीमध्ये सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाने ही राज्यभर यावर मूक आंदोलन छेडत सरकारला घरचा आहेर दिला आहे। उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष अजय विचारे यांच्या नेतृत्वाखाली जुहू चौपाटीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले आहे। आंदोलकांनी तोंडाला काळी पट्टी बांधून या घटनेचा निषेध नोंदवला आहे। छत्रपती शिवाजी महाराज राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे आणि अशामध्ये जे काय राजकारण करत असतील त्यांचं राजकारण त्यांना लपलाप, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे आदरणीय नेते संवेदनशील उपमुख्यमंत्री की जसं काल राणेंनी राजकोट किल्ल्यावरती जे हे केलं म्हणजे ते राडा झाला काल, त्याबद्दल काय म्हणणार? बघा, असं आहे की राणेसाहेब हे मोठे नेते आहेत आणि ते कुठल्या हेतूने, त्यांचा हेतू समजून घ्या। त्यांनी काय मुद्दामून का असं स्टेटमेंट दिलेलं नाहीये। तुम्ही एका साईडला त्यांचं स्टेटमेंट बघता, पण दुसऱ्या साईडला त्यांनी केलेली कामं बघा। आज तिकडे सिंधुदुर्ग, मालवण ह्या पट्ट्यामध्ये जेवढं डेव्हलपमेंट झालंय त्याच्याकडे पण लक्ष द्या। तर हे पर्पसली काय त्यांनी जे बोललं त्याच्या एकदम इश्यू करू नका, आणि विरोधक तर त्यांचं ते काम आहे, ते त्यांचं काम करतील। तर त्याचं काय आरोप लावलेले की ते कंत्राटदार आहेत। संजय राऊतांनी पण सांगितलं की जे शिवाजी महाराजांचं जे पुतळं त्यांनी बनवण्याचं ते कंत्राट दिलं ते कल्याणचे होते, शिंदेच्या जवळचे होते आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असं। बघा, असं आहे ना की महायुती कोणालाही सोडणार नाही। जो कोण कॉन्ट्रॅक्टर असेल, जो कोण, त्याला शिक्षा ही नक्की होईल। आता समजा तुम्ही बोलता की जवळचे असते, तर जवळचे असो किंवा नसो, दादानी सर्वप्रथम स्टेटमेंट काय दिली की जो कोण कॉन्ट्रॅक्टर असेल, जो कन्सल्टंट असेल, त्याला लवकरात लवकर शिक्षा होणार। काय आराध्य असतात त्यांचे पुतळे किंवा ज्या काही गोष्टी बनवताना काही नियम राखून ठेवलेले आहेत, मात्र या नियमांची पायमल्ली करून ज्याला अनुभवच नव्हता असे अवघे 24 वर्ष जो शिल्पकार आहेत त्याला ही पुतळा बनवण्यासाठी दिलेलं, काय सांगायला असं? मला हेच म्हणायचं आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब येणार होते। विरोधच करायचं असेल तर तुम्ही करा ना। आज किती किल्ले आहेत जे आज त्यांची हालत काय आहे त्याच्याबद्दल बोला। आज राजगड, जिकडे महाराजांनी जवळपास 25 वर्ष जिकडे थांबलेले, त्याची दुरवस्था आहे, त्याच्याबद्दल बोला। पण ह्या गोष्टीसाठी एक वेगळं राजकारण करता हे चुकीचं आहे। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विटंबना झाली, नंतर आपण राष्ट्रवादी पक्षाकडून या ठिकाणी आत्मक्लेश आंदोलन करता, काय सांगा? असं आहे, जी घटना घडली ती अतिशय वेदनायक होती। जशी ही घटना घडल्या त्याच्यानंतर लगेच आमच्या पक्षाचे अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी 13 करोड जनतेला सर्वप्रथम त्यांनी माफी मागितली, कारण जे झालं ते अतिशय वेदनायक होतं। आणखीन त्यांनी लगेच दादांनी स्टेटमेंट दिलं की जे कोण ह्याचे कन्सल्टंट असेल, जे कॉन्ट्रॅक्टर असेल, त्याला लवकरात लवकर शिक्षा होईल। म्हणून आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये 11 ते 12 असं 1 तास आम्ही मुख्य मोर्चामध्ये सामील झालो आहोत।